51 वर्षांची श्रीमंत व्यावसायिक महिला आणि फक्त 24 वर्षांचा गरीब तरुण। सुरुवातीला वाटलं प्रेम आहे, पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा पोलिसांपासून समाजापर्यंत सगळे हादरले। पैसा, शरीर सुख आणि अनैतिक संबंधांच्या या गुंत्यात एका निरागस तरुणाचा जीव गेला। आणि या प्रकरणाचा शेवट इतका क्रूर होता की मृतदेह गोणीत भरून नाल्यात फेकण्यात आला होता। इतका भयावह की मृतदेह कुत्र्यांच्या तोंडात होता। ही गोष्ट आहे वासनेच्या आंधळ्या प्रेमाची, पैशाच्या देवाणघेवाणीची आणि एका आईच्या लाजिरवाण्या वागणुकीने आपल्या मुलांनाच खूनी बनवणाऱ्या काया कथेची। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आजच्या काळात 50व्या वर्षीची महिला देखील अनैतिक नात्यांमध्ये अडकतेय हे पाहून आश्चर्य वाटतं। आणि ही घटना तर त्याहूनही धक्कादायक आहे, कारण 51 वर्षीय महिला आणि अवघ्या 24 वर्षांच्या तरुणामधील संबंधांभोवती ती फिरते। सदरील महिला जी कापड व्यवसायात आहे ती त्या तरुणाकडून शारीरिक सुखांची अपेक्षा ठेवत होती आणि तरुणही आर्थिक फायद्यासाठी तिच्यासोबत संबंध ठेवत होता। तरुण तिच्या दुकानातच काम करत होता आणि याच दरम्यान त्यांच्यात प्रेमाचे नाते तयार झालं। पण प्रत्यक्षात ते संबंध फक्त व्यवहारापुरतेच मर्यादित होते, कारण महिला त्या तरुणाच्या खात्यावर वारंवार पैसे ट्रान्स्फर करत होती असा खुलासा पोलिसांनी केला। ही घटना 9 जुलै रोजी दिल्लीच्या शालिमार बाग परिसरात उघडकीस आली, जिथे सदरील महिलेस 2 मुलं किरण व अक्षर वसत आहेत आणि त्यांनीच आपल्या आईसोबत संबंध असल्याच्या संशयावरून रवीश यादव या 24 वर्षीय तरुणाची हत्या केली होती। आणि त्यांच्या या संशयात तथ्यही होतं। मात्र या तरुणाची कुठेही चूक नव्हती, कारण त्याला या नात्यांसाठी त्याच्याच आईने म्हणजे त्या महिलेनं भाग पाडलं होतं। पोलिसांनी ही केस मयताच्या अंगावर असलेल्या टेलर करून शिवलेल्या शर्टवर लावलेल्या RJD स्टिकरमुळे उलगडली, कारण मृतदेह नाल्यात गोणीत भरून फेकला होता आणि कुत्रे त्याचे लचके तोडत होते, त्यामुळे चेहरा ओळखण्यास अशक्य होता। बँक स्टेटमेंट तपासणी दरम्यान या महिलेनं रवीशच्या खात्यात सतत पैसे पाठवले होते हे लक्षात आलं आणि तिथून संशय बळावला। मात्र ही हत्या पैशांसाठी नव्हती, तर त्या मुलांना आपल्या आईच्या अनैतिक वागणुकीची जाणीव झाल्यानंतर त्यांनी रागातून ती केली होती। पोलीस दुसऱ्यांदा चौकशीसाठी गेले असता आरोपींचं उत्तरच चुकले आणि अखेर महिलेने फक्त एवढं कबूल केलं की पैशांच्या मोबदल्यात तिनं त्याच्यासोबत संबंध ठेवले होते। पुढे तपासात समोर आलं की रवीश 6 जुलै रोजी रात्री कामावरून सुटल्यानंतर घरी जात असताना त्या 2 भावांनी त्याला वाटेत गाडीत बसवलं आणि घरी सोडतो असं सांगून गाडीतच त्याची हत्या केली आणि मृतदेह गोणीत भरून नाल्यात टाकून दिला। या हत्येचा उलगडा काळजाला हादरा देणारा होता, कारण त्या महिलेनं तरुणाला पैशाच्या आड प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं आणि तिच्या नात्याची लाज वाटून मुलांनी त्या निरपराध तरुणाचा जीव घेतला। एकेकाळी प्रेमात अडकलेला हा तरुण आज एका 51 वर्षीय महिलेच्या वासनांतेमुळे मृत्युमुखी पडला। हे खरोखरच अतिशय भयावह सत्य आहे। वय काहीही असो, जबाबदारीचं वागणं ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असते। गरज, वासना आणि पैसा यांच्या आड येणाऱ्या नात्यांमुळे नुसती नातीच नव्हे तर आयुष्यही उद्ध्वस्त होतात। मुलांसाठी आई म्हणजे आदर्श असते, पण जेव्हा तीच आई आपल्या वागण्याने मुलांना हिंसाचाराच्या वाटेवर नेत असेल तर ही फक्त कौटुंबिक शोकांतिका नसून समाजासाठीही धोक्याची घंटा आहे। म्हणूनच प्रत्येक नातं पारदर्शक, स्वच्छ आणि सन्मानजनक असावं, नाहीतर अशा घटनांनी फक्त व्यक्ती नाही तर समाजही विद्रूप होतो। आणि म्हणूनच सजग रहा, सुरक्षित रहा, कारण गुन्हेगारी कधीही झोपत नाही। पुन्हा भेटू पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।